नाही गावली. नाही नाही ना म्हणून सांगत होतो हित नाही म्हणून. हो असं कसं होईल? मी खरंच इकडनं आवाज येताना ऐकला होता. भास 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 झाला असणार, दुसरं काय. हे बघ राणा, अरे मनू बाहेर कुठं तर असेल, जावा लवकर तिला शोधा, जावा नाही तर कुठं जाईल ती. चला लवकर. अरे लय झोपायला लागली. जावा जावा. काय नाही इथं झोप मोड केली उगाच फुकटचे. टोपली खाली काय आहे? टोपली खाली पप्प्या. काय काय असणार टोपली खाली? काय नाही काय नाही. हेच विचारतोय काय आहे? कोंबड्या. होय काय? बघतो की. ए बाब ऐक की बाबा नो, झोपू दे. आम्हाला लय काम आहेत उद्या. जावा जावा, उद्या सकाळच्या लय. हा बाई काय आता तर बघायचंच आहे. हे अगं ऐक की, पण रातच्या टायमाला कोंबड्या सोडल्या का नाही तर पुन्हा डाळता येत नाहीत. उद्या ये की. उद्या उद्या बरोबर बरोबर. सकाळी सकाळी चालेल. या बाबा आता नको, झोपू दे मला. हे बाबा होय काय? ये की. माझं मी बघतो की काय करायचं ते मग. चला ए ए ए उठ. हे उठ. नको कशाला. काय नाही बाबा नो, तर ऐका माझं. काय नाही आहे. अरे उठ म्हणतोय ना वा. अरे नको तर ऐका की. उठ लवकर. हे उठ काय? उठ. काय नाही बाबा नो, तर ऐका माझं. काय नाही आहे. उठ म्हणतोय ना वा. अरे नाही उठ. अरे अरे आता काय. राणा, अरे चल लवकर. मागच्या गल्लीत मी म्हणून आवाज ऐकलाय. या लवकर लवकर या. बघा बघा बापू हाय का? बघा 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 बघा. गेली. नुसता आवाज ऐकलाय मी. तिकडं मनू. काय झालं बघू. मला ते म्हणून आवाज वाटला. तू नाही ना बघ. इकडे बघूया काय. अरे लई बेकार वाचलो मर्दा. नाहीतर आज आपल्या दोघांचा बी खिमा झाला असता. तरी मी सांगत होतो का नाही, आत्ताचा मुहूर्त चांगला नाही ऐकायचं नाही माझं, स्वतःच खरं करायचं. हा अरे पर देव तारीख त्याला कोण मारे म्हणतात का नाही, ते आज मला पटलं बघ. देवानं तारलेलं नाही आहे, तारलंय मी तुम्हासनी.
ऐन वेळेला ही टुपलीची आयडिया आली आणि मनूला मी आत ठेवली म्हणून आपण वाचलो. अरे खरं सांगतो माझ्या अंगात अजिबात ताकद उरली नव्हती बघ. येणार येणार बापू, ताकद येणार अंगात. एकदा का मनूचा मेनू झाला आपण हाणला की मग ताकद येणार. पप्प्या अरे खरंच करायचा ना मनूचा मेनू. करायचा 3:14 झाली की मनूचा मेनू करायचा. पण ते सगळं जाऊ दे, ही बाटली काढा, तू अशी बाटली लावू तोंडाला, मस्तपैकी बाटली पिऊ, मग रस्सा पिऊ, मग मटण हाणू आणि मग देऊ गीत आणून पंचायत गेली उद्याच्याला बोगलं. अरे ते 3:14 मुहूर्त यायचा तेव्हा येईल. अरे तर तू उठकी मरदा, त्यातून सुरी फिरायची आत मनूचा जीव जायचा. तू उठ बघू. अरे वय की वय, मी उठलो नाही तर मनूचा जीव जायचा. उठ लवकर. अरे उठ, मजा आल्या हो. नको नको उठ, आणि थोडा बसतो की. अरे मरल ती, उठ. बरं एक मरल ती. मनू ये बाई, ऐकाय बघा. अरे बापू धरा दिला सोडत मरता. नो म्हणू मनू बापू धरा की बापू. म्हणू 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 मनू म्हणू 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 मनू 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 बापू पकडा. धरा बापू. बापू पकडा. धरा बापू धरा. हे धरा की. काय धरा, बंदुकीच्या गोळीसारखी पळा लागली ती. चल. तरी तो सांगत होतो हिचा कलम खोऱ्या म्हणून. तो ऐकलं नाहीस माझं. आता गावली नाही तर केवढ्याला पडेल. गावणार की का नाही गावणार. आज या मनूचा मेनू करणारच हे माननीय परेश पाटील. सोडत नसतो तिला. करायचं ना मग. म्हणू वहिनी माझी मनी कुठे गेली होती मला सोडून? हा? कुणी पळवलं होतं तुला? कुठे गेला कुठे गेला बापू. तो हलकट माणूस कुठे गेला सांगा मला आधी. अरे तुला सांगतो नरकात जाईल तो, नरकात खवीस. होय राणा. अरे तुम्ही दोघं तिकडे येऊन गेला तेव्हापासून झोपच लागेना बघ. होय र. अरे माझ्या बे डोळा लागना. सारखं त्या मनूचा विचार माझ्या मनात यायचा. वय 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 लय कवळाय मन बापूच. मग काय झालं, आम्ही असा विचार केला, म्हणलं ती दोघं शोधायला लागल्यात, आपण दोघं बी शोधायला जायला पाहिजे, म्हणून आम्ही दोघं बाहेर पडलो. हा. आणि काय झालं, तेवढ्यात आम्हाला मनू दिसली रे. आणि ती काय केलं, ती होती एका हलकट माणसाच्या ताब्यात.
जसं ही आपली जिजा तिला हाका मारत होती, काय ती शिट्ट्या मारत होती ना, ती शिट्ट्या मारताना काय केलं, मनू उडी मारली आणि मनू गेली पळून. तर जिजाकडे गेली पळून आणि ते हलकट माणूस दुसरीकडे पळाला. नाही ते हलकट माणूस जाऊ दे, म्हणलं मनूला आधी जिजाच्या ताब्यात द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही मनूला शोधत यायला लागलो. ते नेमकं तुझ्याच पायात आली बघ. पप्या अरे ह्यालाच म्हणतात माया. अरे बघितलंच कसं जिजाला चिटकून बसल्या म्हणून, अगदी कुशीत बसल्या बघ. माया रे ती माया. राणा, मला या दोघांच्यावर डाऊट आहे बघ. काय खुळा आलाय काय तुला? एवढंच कुकरू आहे रे, बघ किती. आणि काय बरकत, अरे ते आमच्या चकनाला तर पुरणार आहे वय. अरे आम्ही कशाला पळवू? होय कशाला? अरे उलट तुम्ही दोघं हुडकायला बाहेर पडलेला, म्हणून तुम्हाला मदत करायला हुडकायला बाहेर पडलो आम्ही बी. होय तुला सांगतो राणा, ज्यानं कोणी या बंधूला पळवले की नाही, काय त्याच्या नटर सुरी फिरवाय वाटते बघ मला. बरोबर. बस. मला जर का पुरावा गावला की तुम्हीच मनूला पळवलं होतं, त्या दोघांच्या बी मुंड्या पिरगून टाकीन सांगून ठेवतोय. नाही राणा, नाही रे. बापू बी सुधारल्यात, आता मी बी सुधारले रे. उलट तुम्हाला मदत करायला म्हणून बाहेर पडलो होतो. जे असेल ते असेल, मला माझी मनू मिळाली, आता मला काय नाही ग. तुम्ही निघालात तरी चालेल. जाऊ राणा, जावा, तुम्हाला गाड झोप आली असेल. जावा. मनू काळजी घे बाई. मालक आभारी आहे बर काय तुमची. आज तुमच्यामुळे मला माझी मनू गावली बर काय. खरं असं कसलं उपकार? ते पप्पाने उडकून दिलं की तुम्हाला? नाही, खरंच तुमच्याच मुळे मिळाली मनू. माझ्यामुळं? हे बरं आहे की तुमचं, म्हणजे तुमचं झोपडं पाडलं त्या पप्प्यानं, तरी बी तुम्ही माझं नाव घेतलं. आता तुमची मनू तुम्हाला हुडकून दिली त्या पप्प्यानं, तरी बी माझं नाव घेताय का? ते नाही हो मालक, त्यावेळेला मी आपलं खोटंच बोललो होतो, पण आता एकदम खरं बोलतोय बर काय. बरं राहू दे. बरं आता तुम्ही जाशील ना मग तुमच्या घराला? हा, जातो. मला एवढ्या रात्रीला एकट्याला कुठे सोडतो? एक काम कर, तू घरला घेऊन जा. हा, हे का? नाही ना ग, आता माझ्यामुळे अजून ताप नका तुम्हाला. मी जातो की. एकटीला सोडणार तू? तू माझ्या चाललायस ना? तू जाऊन सोड की. नाही. अरे मी ते जरा व्यायाम चालू केला, बॉडी बनवायची ना, सकाळ पळायला जाते. तू जा, मी जातो पळायला. बघ उगत हे मरता. अरे थांब की मरता. हे चल, आता घरला जाऊ. हो, येऊ काय सोडायला? तुमच्या मनात असेल तर या, नाहीतर राहू द्या. राहू दे कसं? सोडायला तर पाहिजे. अहो कर्तव्य माझं ते. तू का नाही नारळ आहेस बघ, नारळ. असं काय केलंय मी? उगत काय बी काय? अरे बाबा, म्हणजे तू बाहेरनं लई कडक वाटतोय, पण आतनं मन लई मऊ आहे तुझं. तुम्ही बी तशाच आहेत की. बघा की, मुक्या जनावरांसाठी तुमचा जीव तिळ तुटतोय, म्हणजे तुमचं मन बी मऊ आहे. होय, मग तुम्ही बी नारळ. एवढं समजा कळतंय मालक तुम्हाला, पण तरी बी माझं संकट मग एवढं का वाईट वाटतं? मी काय कोणा मारलंय तुमचं? हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा झालं की. अहो तुम्ही वाईट वागताय का मी वागतोय?
हे बघा तुम्ही माझ्या संगत किती वाईट केलं का नाही याचा जरा विचार करा म्हणजे तुम्हाला कळेल काय ते. आता तुम्ही जर का मला जमिनीवरनं हकलायचं म्हणत असतील ना, तर मी काय गप्प बसू होय? ते मी जमिनीसाठी जमीन मला कसं दिली आहे त्या माणसानं. आणि आता तालमीचं म्हणत असशील तर तालीम काय कुठं बी बांधता येईल की, त्याला काय एवढं. पण मग तरी बी तुमचा एवढा का राग माझ्यावर? काय म्हणतोय मी? चला म्हणू ओ मालक, मालक, हो मालक, मालक सांगा की. अरे हे म्हणे मालक काय विचारायला लागलो मी, सांगा. खरं सांगायचं तर तुम्ही शेम टू शेम की नाही मला नको त्या माणसासारखं दिसतंय बघा. आणि मला नको त्या माणसाच्या समध्या आठवणी पुसून टाकायच्या. का? कारण त्यांनी मला फसवलंय, माझा विश्वासघात केलाय. तुमचा गैरसमज असेल तर म्हणजे खरंय कशावरनं? दिसतं तसं नसतं अशी म्हणता उगाच नाही पडली. तसे आपल्या मनाने एक समजूत करून घेतली का नाही की मग आपल्याला समजत तसंच दिसतंय. गैरसमज होत्याचं नव्हतं करतोय. गैरसमज लई डेंजर असतोय बाबा. तोच माझा समजा गैरसमज क्लिअर झालाय बघ. मला वाटायचं मला नको त्या माणसाचा माझ्यावर लय जीव आहे. समजा उलट निघाल आणि गैरसमज क्लिअर झाला. त्या वागल्यात तशा. समज जर का तुझ्या समोर पुण्यांदा नगते माणूस आला, काय करशील? देशील त्याच विचार? म्हणजे बघ तर काय मनात आहे त्यांचं. म्हणजे मला माहित आहे त्याच्यावरनं सांगतो काय. तुला जसं वाटतंय तसा त्यांचा स्वभाव नाही र. म्हणजे एखाद्या माणसाकडनं एखादी चूक झाली म्हणून तो माणूस आपला वैरीच आहे असं काही नसतंय. तुझ्या भल्यासाठीच केलं असेल तर. भल्यासाठी माझा एन्काउंटर त्यात माझं भलं होतं काय? मला नको ते माणूस माझ्यापासून आता लांब गेले. कुठेतरी शहरात आरामाची जिंदगी जगत असेल. मी ध्यानात बी येत नसेल, गॅरंटी आहे मला. म्हणे उतर बाई उतर. परत तेच हा? तुम्हाला कोण सांगितलं ध्यान बी येत नसेल म्हणून? जसं तुम्ही इकडं झुरताय तसं ती बी तिकडं झुरत असेल की. हो एक मिनिट. तुम्ही त्यांच्या बाजूने का बोलताय हो? ओ नाही नाही नाही, मी काय कोणाची बाजू घेत नाही काय. मी फक्त मला जे मनापासून वाटलं तेवढं बोललो. नाही पण मला खरं खरं सांगायचं काय. अगदी मनापासून सांगायचं. अंजली तुमच्या समोर आली तर काय करशील? घर आलंय, जावा मनूला काहीतरी खायला द्या. तुम्ही बी आराम करा. चला येतो. मनू येतो ग, जावा. चल म्हणे चल. राणाजी अजून काही दिवस तुमचा हा द्वेष मी प्रेमात नक्की बदलेन.